भैषजच्या कल्पनामध्ये भस्मनिर्माणमध्ये शिलाजतूचं शोधन विचारलं आहे, तर ते पाहू. त्याचं शोधन कसं करायचं पहा. सर्वात आधी मेथड, सर्वात पहिली क्षार आम्ल किंवा गोमूत्र घ्यायचं आणि त्याने शिलाजतूचं प्रक्षालन करायचं, म्हणजे ते धुवून घ्यायचं. सेकंड मेथड अशी आहे की गोदुग्ध, त्रिफळा वात आणि भृंगराज रस घ्यायचा, त्याच्यात शिलाजतू घ्यायचं आणि ते विरघळून टाकायचं. त्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर ते गाळलेला भाग तो सुकवायचा. जर उन्हात सुकवलं तर त्याला सूर्यताप म्हणतात आणि जर अग्नी देऊन सुकवलं तर त्याला अग्निताप म्हणतात. थर्ड मेथड अशी आहे की शिलाजतू घ्यायचे, त्याचे तुकडे करायचे, त्याला 1 प्रहरपर्यंत गरम पाण्यात ठेवायचं. त्यानंतर त्याचं मर्दन करायचं आणि ते गाळून घ्यायचं आणि ते सुकवायचं. अशा प्रकारे शिलाजतूचं शोधन होते. त्यानंतर त्याचे उपयोग कोणते आहे, तर रसायन वगैरे कर्म आहे त्याचं. बाकी तर सर्व व्याधीत उपयोग होते. इथे इतर व्याधी लिहिली आहे. त्याचं रस तिक्त आहे, विपाक कटू आहे, गुण योगवाही आणि रसायन आहे, वीर्य शीत आहे. अनुपान त्याचं गोदुग्ध, तक्र, मांसरस, जल आणि गोमूत्र. त्याच्या मात्रा तर 3 मात्रा दिलेल्या आहे. एक आहे प्रवर मात्रा, मध्यम मात्रा आणि अवर मात्रा. प्रवरमध्ये 1 पल येते, मध्यममध्ये हाफ पल येते आणि अवरमध्ये 1 कर्ष येते. तशी साधारण मात्रा अशी 2 ते 8 रत्तीपर्यंत दिली आहे. त्यानंतर त्याच्यात अपत्य, तर विदाही, गुरु, द्रव्य आणि कुलत्त हे अपत्य आहे. त्याचं भोजन काळ, सेवन काळ ते प्रातःकाल आहे. त्याच्यानंतर कालमर्यादा, तर 7 वीक्सपर्यंत घेतला तो प्रयोग होतो, 3 वीकपर्यंत मध्य प्रयोग आणि 1 वीकपर्यंत तर अवर प्रयोग. त्यानंतर अशुद्ध अपक्व सेवनजन्य व्याधीमध्ये दाह, मूर्छा, भ्रम, रक्तपित्त, रक्तविकार, मंदाग्नी आणि मलबंध. त्यानंतर त्याचा उपाय कोणता आहे, तर 7 दिवस मरीच आणि घृत याचे सेवन करायचे. रिसर्च अपडेट ही झाली आहे ऑन टेस्ट.